करिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, तेच नमस्कारोनी आता विटंबिले भट, दिले पाठीवरी पाट, खोटे जाणून अंतर नसा हेची विश्वंभर. संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रसंगातला एक अत्यंत गोड असा हा अभंग आहे. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सर्वज्ञता व्यक्त करतात. परमात्मा कसा सर्वज्ञ आहे त्याच्या संबंधीचा विचार दोन दृष्टांतांनी महाराज या अभंगाच्या मध्ये व्यक्त करतात, प्रगट करतात. गंमत अशी आहे बघा, आपण सगळ्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला जसा समजला तसा श्रीकृष्ण परमात्मा नाही, आणि जसा श्रीकृष्ण परमात्मा आहे तसा आपल्याला समजलेला नाही. परमार्थ करणाऱ्यांची, स्वतःला भाविक म्हणून जीवन जगणाऱ्यांची ही फार मोठी अडचण आहे. गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, ज्याचं पारायण चाललेले आहे, वाऱ्यात चाललेले आहे. उदाहरणार्थ थोडक्यात बोलायचं तर ज्याचा परमार्थ चाललेला आहे त्या स्वतःला पारमार्थिक म्हणून जीवन जगणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाची अडचण ही आहे. काय? त्यांना अजून देव कळालेला नाही, ही अडचण आहे. मोठी गंमत आहे. 10-10, 20-20 लाख लोक दिंड्यांमध्ये पंढरपूरला आहे. एवढा मोठा समाज रोज रात्रंदिवस कीर्तनकाराच्या पुढे, आणि हा सगळा उद्घोष, सगळा गदारोळ महाराष्ट्रामध्ये 365 दिवस वर्षानुवर्षे चाललेला आहे. तरी सुद्धा अडचण एक आहे. काय? ज्याच्या नावाने आपण हे सगळं करतो तो नेमका कसा अजून आम्हालाही कळाना, तुम्हालाही कळाना, ही अडचण आहे. सांगता सांगता आमच्या पिढ्या गेल्या, ऐकता ऐकता तुमच्या पिढ्या चालल्या. नेमका देव कसा? ज्याच्या नावाने हा शंख चालला, ज्याच्या नावाने हा डांगोरा चालला, तो नेमका कसा? सांगणारालाही कळणं, ऐकणारालाही कळणं. चाललाय सत्या, चालू द्या. निघाली दिंडी, जाऊ द्या. ज्ञानबा तुकाराम शिराबाद करी, ज्ञानबा तुकाराम शिराबाद करी. याच्याबद्दल आपण एकच म्हणू शकतो गुरुजी, फक्त दगडापेक्षा विटकर मऊ. निव्वळच नास्तिकपणाने जगण्यापेक्षा, निव्वळच नास्तिक मताने जगण्यापेक्षा कमीत कमी गळ्यात माळ घालून देवाला मानतो म्हणजे दगडापेक्षा विटकर मऊ. पण आता एक मिनिट ऐका, देवाला मानण्याची जी तुमची मनोभूमिका आहे, याच मनोभूमिकेला नेमका परमात्मा कसा तो जर कळाला तर सोन्याला सुगंध आला असा त्याचा अर्थ आहे. या मनोभूमिकेला जर परमात्मा कळाला, तुमची मनोभूमिका फार गोड आहे. तुम्ही आस्तिकतेचा स्वीकार केलाय ना, माळ घातली, गंध लावला, वारी करता, कीर्तन ऐकता, सगळे कामं सोडून आमच्या पुढे बसता, ही जी तुमची मनोभूमिका आहे ना, अति गोड आहे, वाखाणण्याजोगी आहे, वर्णनीय आहे, चिंतनीय आहे, फार गोड आहे. पण याच तुमच्या मनोभूमिकेला जर परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झालं तर त्याच्या नंतर तुमच्या वृत्तीत जो आनंद निर्माण होणार आहे तो आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे. पण दुर्दैव काय महाराज, आपल्याला देव कळत नाही. हा फार मोठा दुर्दैवाचा भाग आहे. म्हणून मी सुरुवातीला शब्द वापरला का श्रीकृष्ण परमात्म्याला जसं तुम्ही समजले तसा श्रीकृष्ण परमात्मा नाही, आणि जसा श्रीकृष्ण परमात्मा आहे तसा आपल्याला समजलेला नाही. विठ्ठल विठ्ठल
कसं समजलाय श्रीकृष्ण आपल्या मनात श्रीकृष्णाची. आणि तुम्हाला एक अजून सांगतो काय. पहिली गोष्ट अशी ऐका बरं का. पहिली गोष्ट अशी तमासगिरांनी श्रीकृष्ण बिघडवला. कृष्ण हे पार्ट पहिलं तमासगिरांनी बिघडवलं एक. आणि वारकरी संप्रदायात चावट गवळणी रचणारांनी श्रीकृष्ण बिघडवला. हे की नाही. चावट गवळणी काही रचायचं आणि एका जनार्दनी काही रचायचं आणि एका जनार्दनी त्यांनी कृष्ण बिघडवला. सगळ्यांच्या मनात आज कृष्णाची प्रतिमा काय. चोऱ्या करणारा, दुसऱ्याच्या स्त्रियांची छेडछाड करणारा, त्यांच्या साड्या चोरून झाडावरती ठेवणारा, रात्री अपरात्री दुसऱ्याच्या घरी जाणारा, दुसऱ्याला उपद्रव करणारा असा आपण श्रीकृष्ण मानला. वास्तविक उपनिषदांनी वर्णन केलंय. कोण आहे श्रीकृष्ण. उपनिषद सांगतं कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्णस्तु भगवान स्वयं. जसा आपण समजला तसा श्रीकृष्ण परमात्मा नाही. आणि एक सांगतो ऐका. चोऱ्या करणारा, व्यभिचार करणारा, व्यभिचारी, चोरटा असा जर श्रीकृष्ण परमात्मा असता तर ज्ञानोबा तुकोबारायासारख्या, एकनाथ महाराज नामदेवरायासारख्या, निळोबारायासारख्या क्रांतदर्शी महात्म्यांनी त्याचं नावच घेतलं नसतं बुवा. व्यभिचाराचं नाव कोण घेईल. चोरट्याचं नाव कोण घेईल. आणि ज्ञानोबा तुकोबाराय हे अलीकडे आहे. याच्याही पेक्षा सांगतो कृष्ण हा जर व्यभिचारीच असता तर सर्व जगाच्या सर्वात्म भावाला प्राप्त झालेल्या शुकाचार्यांनी त्याचं वर्णनच केलं नसतं बुवा जे तुम्ही 7 दिवस इथं ऐकलं. विठ्ठल ज्ञानोबाराय म्हणतात विषय जनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले. कोण आहे शुकाचार्य. आईच्या पोटात विषय जिंकला त्यांनी. काम क्रोध शब्दस्पर्श रूपरस गंध या पंच विषयाला आईच्या पोटातच जिंकलंय त्यांनी. शुकाचार्याची हकीकत मोठी विचित्र आहे. आईच्या पोटात 12 वर्ष राहिले. शुकाचार्यांचे पिता महर्षी व्यास विचार करू लागले काय असं काय पोरग आहे बोय. असं काय जगाचे वेगळं पोरग आहे. 12 वर्ष झाले तरी आईच्या पोटातून बाहेर येईना. अरे पोरग आहे का चिंधाड आहे नेमकं आहे काय. असं काय पोरग बोय. कारण एक मिनिट ऐका. आईच्या पोटामध्ये थांबण्याचा नैसर्गिक जनरल कालावधी किती आहे. 9 महिने 9 दिवस. 9 महिने 9 दिवस. आत्ताच्या कार्ट्यांना तेवढं सहन होत नाही. 7व्यातच घाई होती. मग काचेच्या कपाटात ठेवावे लागतात. वजन भरलं 1.25 किलो मग ते वाढवायचं. आई एकीकडं पोरग एकीकडं. महिना महिना. शुकाचार्य 12 वर्ष राहिले. व्यासांना काय करावं कळत. महर्षी व्यासांनी कमंडलूतून हातात पाणी घेतलंय. ते जल अभिमंत्रित केलंय. मंत्राची शक्ती फार अलौकिक आहे बरं. हा ते जल हातावरचं पाणी अभिमंत्रित केले आणि ते जल बायकोच्या पोटावर शिंपडलं. शुकाचार्यांनी अभिमंत्रित जल बायकोच्या पोटावर शिंपडलं. त्याचा परिणाम काय झाला ऐका. काय आतला गर्भ बोलायला लागला. आतला गर्भ वाचा फुटली त्याला. यांनी बाहेरून विचारलं बाळा कोण आहेस तू. त्यांनी तत्वज्ञानाची भाषा वापरायला सुरुवात केली. कोण म्हणून काय सांगू. मी कोण आहे म्हणून तुम्हाला नेमकं काय सांगू. कारण ज्या ज्या जन्मात गेलो त्या त्या शरीराचा देहाभिमान धरून मी म्हणतच जगलो. आता कोण म्हणून सांगू मी तुम्हाला. बाळा तत्वज्ञानाची भाषा वापरू नको. शुकाचार्य म्हटले मग काय करू. ते म्हटले बाहेर ये. हे म्हटले बाहेर येत नाही. माझ्या करता ये. कशा करता म्हणजे तू जर बाहेर आला तर तुझं मुंजी बंधन करतो. जातकर्म करतो. तुझ्यावर संस्कार करतो. आतून पोरांनी बापाला सांगितलं. हा बापाचा आणि पोराचा संवाद आहे. मोठा गोड आहे भागवत. अरे का तुम्ही माझं भागवत ठेवायला पाहिजे होत. जाऊ द्या बचेंगे तो फिरला डेंगे.
पोरग बापाला म्हणतं, दादा संस्कार कोणावर करता तुम्ही? संस्कार कोणाला असतो? संस्कार कोणाला करावा लागतो? ऐका, विकार झालाय ज्याला संस्कार करावा लागतो त्याला. निर्विकाराला काय संस्कार? अरे ज्याच्या ठिकाणी जन्मजात विकारच नाही तो तुम्ही संस्कार करता कोणता? चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम हा बोध आहे माझा. कोणाची मुंजी बंधन करता? कोणावर जातकर्म संस्कार करता? बाळा, तत्वज्ञानाची भाषा नको बोलू गड्या. बाहेर कशा करता? बाहेर मला पुत्रमुख पाहण्याची इच्छा झाली ना, व्यास म्हणतात, म्हणून बाहेर. तेवढं आता तर येतच नाही. अरे पण तिथं राहणं चांगलं नाही, तू का बाहेर येत नाही? शुकाचार्यांनी वडिलांना सांगितलं, मला माया मोहाची भीती वाटते. माया मोह मला जखडून टाकील, त्याच्यात माझी जिंदगी बर्बाद होईल. बाहेर आलो तर संसाराची म्हणजे माया मोहाची मला भीती वाटते. व्यासांनी म्हणजे बापांनी सांगितलं, काळजी करू नको, ये बाहेर, तुला माया मोहाची भीती होणार नाही. माया मोहाची भीती मी होऊ देणार नाही तुला, ये बाहेर. आतून शुकाचार्य म्हटलं, कोण बोलतं? माया मोहाची तुला भीती होऊ देणार नाही कोण बोलतं? ज्याला पुत्रमुख पाहायचा मोह झाला तोच. आणि तुम्हीच मोहात गुंतले आणि मला काही सांगता माया मोह. अरे बाळा, ये बाहेर. जमत नाही म्हटलं, तुमच्या मध्यस्थीनं बाहेर येत नाही. मग मध्यस्थी जबरदस्त पाहिजे, वकील चांगला पाहिजे. काय करावं? मग महर्षी व्यासाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले, नतमस्तक झाले, हकीकत सांगितली. मध्यस्थी करण्याकरता परमात्मा आला आणि मग परमात्म्याने सांगितलं, शुका बाहेर. कोण बोलतं? मी बोलतो. मी कोण? मायापती. मायापती, मायेचा मालक, मायेचा बाप मी बोलतो. जैवी आणि दैवी दोन्ही मायेला जन्म देणारा मायेचा बाप मी बोलतो. ये बाहेर. हा आता जमतंय म्हटलं. आणि मग बाहेर आहे. मी तुम्हाला हा इतिहास का सांगितला? माझा मुद्दा इतका आहे, आईच्या पोटातच ज्यांनी विषयाला जिंकलं, विषय जिनोनी जन्मले. आपल्यासारखे झाली घाई ना आले असे नाही. विषय जिनोनी जन्मले, विषयाला पोटातच जिंकलं आणि मग जन्माला आले. हे शुकाचार्य या भगवान कृष्णाचं वर्णन करतात. ते विषयोची वानिता जहाले भाट ययाचे. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, ज्यांनी आईच्या पोटात विषय जिंकून बाहेर आले ते कृष्णाचं वर्णन करतात. म्हणजे निष्काम आहे ते, निष्काम आहे. गर्भावर तुम्हाला सांगू, या लोकांना स्त्रीच्या शरीराचा स्पर्श झाला, पण किती आणि कधी? तर फक्त जन्म झाला त्याच वेळी. जन्माला येतानीच आईच्या अंगाचा स्पर्श झाला तेवढाच. पुन्हा स्त्रीचा वारा सुद्धा यांच्या अंगावर पडलेला नाही. ज्ञानोबारे म्हणतात, जन्मतिनीचे प्रसंगे स्त्री देहा शिवणे अंगे, तेथून या जन्म अवघे सोवळे कीजे. आणि असे निष्काम शुकाचार्य व्यभिचार करणारा कृष्णाचं वर्णन करतील का? याचा अर्थ असा आहे, आपण जसा श्रीकृष्ण समजला तसा श्रीकृष्ण नाही, आणि जसा श्रीकृष्ण आहे तसा आपल्याला समजलेला. यालाच म्हणतात गैरसमज. गैरसमज शब्द तुमच्या नेहमी ऐकण्यात आहे की नाही? गैरसमज तुमच्या तोंडात पण आहे, म्हणजे तुमच्या बोलण्यात पण आहे, तुमच्या ऐकण्यात पण आहे. तुझा गैरसमज झाला, तुझा गैरसमज झाला. अरे तुझा पण माझ्या 2 रात्री खराब झाल्या ना तुझ्या गैरसमजानी. तुझा गैरसमज झाला असं घडतं. गैरसमज शब्द असतात की नाही? गैरसमज. आता मी तुम्हाला असं शब्द तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या परिचयाचा आहे बरं का. काय? गैरसमज. आता मी तुम्हाला असं विचारतो, सांगा गैरसमज या शब्दाचा अर्थ सांगा. गैरसमज म्हणजे नेमकं काय? बोला आता.
बोला ना राव नुसतं अशा काही कळतं का? गैरसमज म्हणजे काय? आता मी सांगतो व्याख्या, ऐका. आता व्याख्या ध्यानात ठेवा. काय? जसं आहे, लक्षात घ्या, जसं आहे तसं न समजणे आणि नाही तसं समजून बसणे, इसको कहते गैरसमज. वस्तू जशी आहे तशी समजून न घेणे आणि आपण जशी समजून घेतली तशी वस्तू नसणे, हिचं नाव आहे गैरसमज. एसटी रोडवर आली स्त्री पुरुष